राज्यातील ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे, 65 वर्ष पूर्ण आहे किंवा 70 वर्ष पूर्ण आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना आजपासून 10 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहेत। जर तुमचं वय 60 वर्ष, 65 वर्ष किंवा 70 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला सुद्धा 10 वस्तू आणि प्रत्येक महिन्याला 7000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय आणि प्रत्येक महिन्याला 7000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमचं वय 60 वर्ष, 65 वर्ष किंवा 70 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। म्हणजे तुमचं वय 60 वर्ष, 65 वर्ष किंवा 70 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत मिळणार आहेत। प्रत्येक महिन्याला 7000 रुपयांची पेन्शन सुद्धा मिळणार आहे। जर तुमच्या घरामध्ये 2 सदस्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर त्या दोन्ही सदस्यांना प्रत्येक महिन्याला 7000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। जर पती आणि पत्नी दोघांचे वय 60 वर्ष, 65 वर्ष किंवा 70 वर्ष पूर्ण असेल तर या ठिकाणी दोघांना सुद्धा अर्ज करता येणार आहे। म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार घरामधील फक्त 2 ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे, त्यांनाच याचा अर्ज सुद्धा करता येणार आहे। जर तुमच्या घरामध्ये 3 सदस्य असतील किंवा 4 ज्येष्ठ नागरिक असतील तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार नाही, फक्त 2 ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। तर याचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कोणत्या तारखेपर्यंत करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, त्यासोबतच या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे भरपूर ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झालेल्या होत्या। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना चालण्यामध्ये अडथळा येत होता, डोळ्यांना कमी दिसणे असेल, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, डोळ्यांचे विविध आजार होते, अशा प्रकारच्या आजारांना ज्येष्ठ नागरिक वारंवार त्रस्त सुद्धा होत होते। ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना ज्येष्ठ नागरिकांकडून पत्र सुद्धा लिहिण्यात आलेले होते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या सर्व गोष्टींचा विचार केला आणि या सर्व गोष्टींचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तर तो आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या हक्कांचे पैसे म्हणजेच प्रत्येक महिन्याला पेन्शनच्या स्वरूपामध्ये 7000 रुपये खात्यामध्ये सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या 10 प्रकारच्या वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळणार आहेत, तर याच्यासाठी राज्य सरकारकडून नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व नागरिकांना म्हणजे ज्यांचं वय 60 वर्ष, 65 वर्ष, 70 वर्ष पूर्ण असेल अशा सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूंचा लाभ आणि या 7000 रुपयांचा लाभ घेता येणार नाही। तर याच्यासाठी राज्य सरकारकडून नियम सुद्धा लावण्यात आलेला आहे। जे ज्येष्ठ नागरिक या नियमांमध्ये बसत असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना हे 5 नियम कोणकोणते आहेत, याच्यासाठी पात्रता कोणकोणती आहे, तुम्हाला याचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे आणि याचा अर्ज कुठे करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत। त्यामुळे 2 मिनिटं कान देऊन हा व्हिडिओ ऐकायचा आहे। जर तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचा सुद्धा फायदा होईल। कारण महाराष्ट्र राज्यामधील खेडेगावांमधील किंवा शहरांमध्ये सुद्धा भरपूर ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती वारंवार पोहोचत नसते। त्यामुळे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आनंदाचे निर्णय असतात, त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली आहे का, अशा प्रकारची माहिती तुम्हाला सुद्धा देत असतो। बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत
की ज्येष्ठ नागरिकांसाठी जी नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्या नवीन योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, हा अर्ज कुठे द्यायचा आहे, याच्यासाठी पात्रता, कागदपत्रे या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी एका मिनिटांमध्ये बघून घेऊयात। बघा, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणते ज्येष्ठ नागरिक या 7,000 रुपयांच्या पेन्शनसाठी पात्र ठरतील, या 10 वस्तूंसाठी पात्र सुद्धा ठरणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो, आता आपण ते 5 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। तुम्ही सुद्धा 1 मिनिट कान देऊन हे 5 नियम कोणकोणते आहेत, तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, या 10 वस्तू मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला या 10 वस्तू आणि या 7,000 रुपये सुद्धा विस्तार होणार नाहीत। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना हातभार लागावा, म्हणजे त्यांना आर्थिक हातभार लागावा, या दृष्टिकोनातून योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते, काही ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले सांभाळत नव्हती, अशा प्रकारच्या तक्रारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे प्राप्त सुद्धा होत्या। त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन मिळेल, ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 10 वस्तू सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी अजून काही सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर त्या सुविधा कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणते ज्येष्ठ नागरिक पात्र ठरतील, कोणते ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना, राज्य सरकारकडून जे पहिले पात्रता घालण्यात आलेले आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे। बघा पहिली पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, पहिल्या पात्रतेमध्ये भरपूर नागरिक अपात्र सुद्धा ठरणार आहे। बघा जर तुमचं वय खरोखर 60 वर्षांच्या पुढे असेल तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। म्हणजे 60 वर्षांच्या पुढे म्हणजे 60 वर्ष, 61 वर्ष, 65 वर्ष, 70 वर्ष अशा पद्धतीने जर तुमचं वय असेल तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज सुद्धा करता येणार आहे। परंतु ज्यांचं वय 58 असेल, 59 असेल, म्हणजे 60च्या अलीकडचं असेल तर त्यांना या ठिकाणी अर्ज सुद्धा करता येणार नाही। पहिली पात्रता तुमचं वय 60 वर्षांचं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जे दुसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ते दुसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा तुम्ही पूर्वीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल आणि तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तरच तुम्हाला याचा अर्ज सुद्धा करता येणार आहे, याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। परंतु जे ज्येष्ठ नागरिक यूपी राज्य, एमपी राज्य, हरियाणा राज्य, झारखंड राज्य अशा राज्यांमधून महाराष्ट्र राज्यामध्ये स्थायिक झालेले असतील अशा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। सरासरी तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावे तरच तुम्हाला योजनेचा अर्ज करता येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जे तिसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असावे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। परंतु जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार नाही किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी सुद्धा असायला पाहिजे। त्यासोबत चौथी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील फक्त 2 सदस्यांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे, तिसऱ्या सदस्याला याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। बघा या 4 पात्रता घातलेल्या आहेत, जर तुम्ही 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच यापुढे हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, अन्यथा अपात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालणार आहे, कारण हा व्हिडिओ पाहून तुमचा कसलाही फायदा होणार नाही। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना, आता आपण पात्रता बघितलेल्या आहेत, आता आपण अर्ज कुठे करायचा, कसा करायचा आहे, कोणत्या तारखेपर्यंत करायचा आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे की कागदी प्रक्रियेमध्ये अर्ज करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा असायला पाहिजे तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज सुद्धा करता येणार आहे। म्हणजे हा अर्ज करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा लागणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना, याच्यामध्ये जे पहिलं कागदपत्र लागणार आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असायला पाहिजे। त्या आधार कार्डवरील
नाव असेल, तुमची जन्मतारीख असेल, तर या सर्व गोष्टी बरोबर सुद्धा असायला पाहिजे। त्यासोबत जे दुसरं कागदपत्र आहे तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड सुद्धा लागणार आहे। त्यासोबत छोट्या आकाराचे 2 फोटो, रहिवासी दाखला लागणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे आहे हे दर्शवण्यासाठी पुरावा सुद्धा लागणार आहे। बघा, अशा प्रकारची 4 कागदपत्रे तुमच्याकडे सुद्धा असायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा अर्ज करता येणार आहे। बघा, आता आपण कागदपत्रे बघितले, पात्रता सुद्धा बघितलेली आहे। आता आपण अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, अर्ज कुठे कसा करायचा आहे हे पाहण्या अगोदर आपण ज्या 10 वस्तू मोफत मिळणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की या 10 वस्तू कोणकोणत्या मिळणार आहेत। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूंपैकी जे पहिली वस्तू मिळणार आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। ही पहिली वस्तू व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली होती। आता आपण दुसरी वस्तू जी मोफत मिळणार आहे तर ती दुसरी वस्तू सुद्धा बघून घेऊयात। बघा, ज्येष्ठ नागरिकांना दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला मोफत दवाखाना सुद्धा मिळणार आहे, म्हणजे 5 लाख रुपयापर्यंत तुमचा मोफत उपचार केला जाणार आहे। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना जे तिसरी वस्तू मोफत दिली जाणार आहे तर ते तिसरी मोफत वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या सर्व वाहनांमध्ये मोफत प्रवास सुद्धा करता येणार आहे, म्हणजेच बस असेल, रेल्वे असेल, अशा प्रकारच्या वाहनांमध्ये मोफत प्रवास सुद्धा करता येणार आहे। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना जी चौथी वस्तू मोफत मिळणार आहे तर ती चौथी मोफत वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर तुमचं स्वतःचं घर नसेल आणि तुम्हाला घर पाहिजे असेल तर त्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी 2,10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत जे 5वी वस्तू मोफत मिळणार आहे तर ते 5वी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना शेळी पालन योजना, म्हणजेच जे ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव असतील त्या ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधवांना शेळी पालन योजना, कुक्कुट पालन योजना, गिरणीची योजना, त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना कांदेचाळ अनुदान योजना असेल अशा योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत जे 6वी वस्तू मोफत दिली जाणार आहे तर ते 6वी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिक रेशनधारक असतील तर त्या ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्डच्या आधारावरती 9 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्डच्या आधारावरती किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जे 7वी वस्तू मोफत मिळणार आहे तर ते 7वी वस्तू अत्यंत महत्त्वाची आहे, तुम्ही सुद्धा या 7व्या वस्तूचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, जे 7वी वस्तू मोफत दिले जाणार आहे तर ते 7वी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागा सुद्धा ठेवण्यात येणार आहेत, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सरकारी कार्यालयांमध्ये, बँकेमध्ये, खासगी क्षेत्रामध्ये या ठिकाणी तुमच्यासाठी राखीव खुर्च्या सुद्धा ठेवण्यात येणार आहेत। जर तुम्हाला बँकेमधून पैसे काढायचे असतील, टाकायचे असतील तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी वेगळी त्या ठिकाणी खिडकी सुद्धा उभारण्यात येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जे तुम्हाला 8वी वस्तू मोफत मिळणार आहेत तर ती 8वी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून अजून काही पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। 9वी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून मानधन देण्यात येणार आहे आणि 10वी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, आता आपण 10 वस्तू कोणकोणत्या मोफत मिळणार आहेत त्या 10 वस्तू सुद्धा बघितलेल्या आहेत। आता तुम्हाला हे 7,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, ज्येष्ठ नागरिकांना मागच्या काही दिवसांमध्ये एक GR प्रकाशित सुद्धा करण्यात आलेला आहे, म्हणजे शासनाकडून हा GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। लवकरच तुमच्यासाठी 7,000 रुपयांची योजना सुरू सुद्धा होणार आहे। बघा, सूत्राने दिलेल्या माहितीनुसार लवकरच सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 10 वस्तू आणि 7,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महत्त्वाची कागदपत्रे काढायची आहेत, तरच